राजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. 1680 मध्ये महाराज आपल्यामधून निघून गेले. 350 वर्ष झाली तरी सुद्धा प्रत्येकाच्या ओठावरती महाराजांचं नाव येते. मला वाटतं ही महाराजांची कीर्ती आहे. मी मगाशी सुद्धा सांगितलं, मनुष्य किती जगला हे महत्वाचं नाही, मनुष्य कशा प्रकारे जगला हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ज्या राजांचं उभ्या महाराष्ट्रामध्ये एकही मंदिर नाही, परंतु मंदिरामध्ये जो देव आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जे मंदिर आहे ते मंदिर राजांमुळे आहे, म्हणून त्या महाराजांचं अगोदर वर्णन झालं पाहिजे. 5 वर्षाची मुलगी हातामध्ये पूजेची थाळी घेऊन शंभू शंकराच्या दर्शनाला निघाली. ज्या शंभू शंकराच्या दर्शनाचं आम्हाला पूजा अर्चना करायची होती, त्या शंभू शंकराच्या मंदिराला बाहेरचे लोक उद्ध्वस्त करत आहेत. हे दृश्य जेव्हा ती सिंदखेडच्या जाधवांची मुलगी बघते, 5 वर्षाची मुलगी, तेव्हा हाहाकार माजवते, अहो कुणीतरी रोका याला, कुणीतरी थांबवा. हे ज्या शंभू शंकराचं दर्शन आम्हाला करायचं होतं, ज्या शंभू शंकराच्या पिंडीचं दर्शन मला करायचं होतं, पूजा करायची होती, ते मंदिर तोडल्या जात आहेत. कुणीच त्या आईच्या हाकेला धावून येत नाही. त्यावेळी प्रण ती माता करते, या महाराष्ट्राचा वाली जन्माला आला पाहिजे, या महाराष्ट्राचा वाली जन्माला आला पाहिजे. शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि माझ्या आया बहिणींना स्वाभिमानानं जगता यावं असं हे देवाधर्माचे राज्य झाले पाहिजे. आणि तो जन्माला वाली इतरत्र कोणाच्या पोटी नाही, तो फक्त माझ्या पोटी जन्माला यावा, ही माँसाहेब जिजाऊंनी वयाच्या 5व्या वर्षी केलेली प्रतिज्ञा आहे. आणि म्हणून आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. आज राजे आपल्यामधून निघून गेले. मला जे वाटलं ते मी या गीतामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. राजे पुन्हा एकदा जन्माला या. आता कशासाठी राजांनी यायचं आहे तर या गीताच्या माध्यमातून ठेवतो. याना राजे याना राजे याना राजे याना राजे बघाया तुमचा आज महाराष्ट्र संगमावळ्यांना घेऊन याना राजे याना राजे याना राजे याना राजे बघाया तुमचा आज महाराष्ट्र बघाया तुमचा आज महाराष्ट्र संगमावळ्यांना घेऊन याना राजे याना राजे याना राजे याना राजे
पुन्हा एकदा या, कारण आबाजी सोमदेवांनी कल्याण लुटलं. कल्याणच्या सुभेदाराची सून अत्यंत देखणी लावण्यवती, लावण्याचा पुतळा तिला मेण्यामध्ये बसवून रायगडावर आणलं. राजे खाली उतरून आले. राजांच्या रूपाचे वर्णन करावे तरी कसे. डोक्यावरती जिरेटोप होता, कपाळ उंच होतोय, भोवया धनुष्यकृती होत्या, डोळे टपोरी होते, विषा भारग्रस्त होत्या, दात मोठ्यासारखे शुभ्र पांढरे होते, दाढी टपोरी होती, कानामध्ये कुंडल होती, गळ्यामध्ये नवरत्नांच्या माळा होत्या, अंगामध्ये सलवार होती, भुजरी होती. उजव्या बाजूला तलवार होती, डाव्या बाजूला खट्यार होती, पाठीवरती ढाल होती, हातामध्ये भगवा ध्वज होता आणि सारखे नामचिंतन सुरू होते, जगदंब जगदंब जगदंब. राजांनी डोळे उघडले आणि त्या स्त्रीकडे बघितले आणि मुखातून शब्द बाहेर पडले की अशीच अमुची आई असती, सुंदर रूपवती, आम्ही किती सुंदर झालो असतो, वंदे शिवछत्रपती. परक्याच्या सुनेला सुद्धा आईच्या दर्जा देणारे महाराज राजे म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशामध्ये जन्मलेलो आम्ही. आणि म्हणून परक्याच्या सुनेला आईचा दर्जा दिला, चोडी बांगड करून रक्षिले धर्माला, रक्षिले धर्माला, रक्षिले धर्माला. राजे आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. जगणे कठीण झाले मुलीच्या जातीला, बलात्कार घडती भर रस्त्यात चौकाला, भर रस्त्यात चौकाला, भर रस्त्यात चौकाला. माणुसकी राहिली नाही माणसात, माणुसकी राहिली नाही माणसात. तुम्ही यावे परतून या नाराजे, 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 या नाराजे. शेवटी त्या राजांसाठी म्हणायचं आहे, शेवटचा कडवट होतो. तुमच्या सारखा राजा इथे पुन्हा झाला नाही, कुठल्याच जिजाऊ पोटी शिव जन्मला नाही, शुभ जन्मला नाही, शुभ जन्मला नाही. स्वराज्य दिले आम्हा, स्वराज्य या राजांनी आम्हाला स्वराज्य दिले, परंतु आम्ही सुराज्य त्याचं केलं नाही. स्वराज्य दिले आम्हा, सुराज्य झालं नाही, सारे कौरव माजले, पांडवांना सत्ता नाही, पांडवांना सत्ता नाही, पांडवांना सत्ता नाही. विनवणी केली तुम्हा सूरजन, विनवणी केली तुम्हा सूरजन. तुम्ही यावे परतून या नाराजे, या नाराजे, या नाराजे,
तुमचा आज महाराष्ट्र संगमावळ्यात घेऊन येणाराचे बोला छत्रपती शिवाजी महाराज की हो चला